रामकृष्ण हरी माऊली. एआय वारीमध्ये घेऊन चाललं ज्ञानाची दिंडी, विठ्ठल रखुमाईच्या चरणी नतमस्तक होऊनी. माऊली, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की जगातलं सगळ्यात पहिलं मेंटल हेल्थ थेरपी सेशन हे 13व्या शतकात झालं होतं. आणि त्या सेशनमध्ये रागावरती नियंत्रण कसं राखायचं, आपल्या भावनांवरती नियंत्रण कसं करायचं, आपल्याला सेल्फ मोटिवेट कसं करायचं, या सगळ्या गोष्टींविषयी, ह्युमन वेलबिंग विषयी सगळी चर्चा झाली होती. आणि ही चर्चा झाली होती मुक्ताई महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांमध्ये. ज्ञानेश्वर महाराज हे लोकांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी स्वतःला झोपडीमध्ये बंद करून घेतलं आणि नंतर मुक्ताई महाराजांनी ते बाहेर यावेत म्हणून ताटीचे अभंग लिहिले. आणि हे ताटीचे अभंग म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून मेंटल हेल्थ थेरपी सेशनच होतं. आज त्याच ताटीच्या अभंगामधला एक अभंग आपण घेणार आहोत. आणि इतक्या मस्त पद्धतीनं मुक्ताई महाराजांनी आपल्याला आपले षडरिपू जे आहेत, काम, मोह, अहंकार, लोभ, मत्सर आणि क्रोध याच्याविषयी इतकं छान सांगितलेलं आहे आपल्या मनाला केंद्रस्थानी ठेवून. मुक्ताई महाराज काय म्हणतात, मुंगी उडाली आकाशी तिनं गिळलं सूर्याशी. आता ही जी मुंगी आहे ना, एवढीशी मुंगी उडू शकते का आकाशात? शक्यच नाही. पण आपल्या मनात जर ती मुंगी म्हणजे एखादी तीव्र काहीतरी करण्याची इच्छा किंवा वासना किंवा मोहमाया असेल ना, तर मात्र हे शक्य आहे. तिनं गिळलं सूर्याशी. अविवेक बुद्धी निघून गेली. सूर्य काय देतो? प्रकाश देतो. पण तो पण म्हणजे विवेकशीलता ही तिथून निघून गेली. म्हणजे अज्ञान आलं तिला. तिको काहीतरी बनवायचं आणि ती सक्सेसफुल झाली हो. तिला आहे ते हवं आहे ते मिळालं. पुढे काय झालं? थोडं नवलाई झाले वांझे पुत्र प्रवस आला. वांझे ही एक अशी प्रॉपर्टी की जी नवीन जन्म देऊ शकत नाही. पण इथे तर मात्र आश्चर्य वाटलं. त्या मुंगीला, त्या वासनेला, जी मुंगी एवढी छोटीशी वासना होती, तिला हवंय ते मिळालं आणि नंतर तिला अहंकाराला जन्म दिला. मोह, लोभ आणि अहंकार जन्माला आला. आता पुढे काय झालं? पाताळाशी जाय शेष माथानंदी पाय. विंचू हा काय दर्शवतो माहिती? मत्सर दर्शवतो. आणि हे सगळं जेव्हा आपल्याला षडरिपू आले एखाद्या छोट्या सूक्ष्म विचारामुळे, काय झालं? पाताळाशी जाय म्हणजे माणूस पाताळाकडे जाणार. आणि हा जो पहिला मुंगी जी आकाशात उडाली, कशामुळे उडाली हो? आणि घारच आली म्हणजे माशीने घारीला जन्म दिला. माशी म्हणजे काय हो? घरातल्या वाईट गोष्टींवरती गोंगावत राहते. म्हणजे जिथे अस्वच्छता आहे तिथे गोंगावत राहते. म्हणजे शुद्र विचार, म्हणजे माशीसारखे शुद्र विचार आहेत ना, ते पहिले जन्माला आले आपल्या मनात. काहीतरी कुठला तरी एक विचार आला जन्माला आणि त्या जन्माने त्यांनी एवढी मोठी वासनेला जन्म दिला. आणि देखोनी मुक्ताई हसली. म्हणजे अरे काय रे माणसा, छोटासा विचार आणि कुठे होता असतं, कुठे गेलास रे? म्हणजे तो शुद्र विचार जो तुझ्या मनात आलाय ना, तो खरोखर चांगला आहे की नाही ह्याचा तू विचारच केला नाहीस. हे अज्ञान. कुठलाही येणारा जो विचार आहे ना मनात आणि कुठलंही कार्य करायच्या आधी हे विचारा मनाला की आपण जे करतोय ना किंवा ज्या पद्धतीनं जे करतोय ना ते योग्य आहे की नाही, आणि मग पुढे चला. बघा मुक्ताई महाराजांनी केवढं मोठं ज्ञान किती छान शब्दात सांगितलंय. रामकृष्ण.